नमस्कार. आज आपल्या समोर आहे नर्सिंग भरतीसाठीच्या MPSC पॅटर्नवर आधारित एक सराव प्रश्नसंच. पण आपण इथे फक्त बरोबर उत्तर काय आहे हे बघणार नाही आहोत, तर या प्रश्नांच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत की परीक्षक नक्की काय शोधत आहेत. म्हणजे हा फक्त एक मॉक टेस्ट नाही, तर प्रत्येक प्रश्नाच्या मागे दडलेलं वैद्यकीय लॉजिक, रुग्णाची सुरक्षा आणि एक नर्स म्हणून लागणारी निर्णय क्षमता, ह्या सगळ्याचा हा एक सखोल अभ्यास आहे. अगदी बरोबर म्हणालात. एम-पी-एस-सीचे प्रश्न हे म्हणजे फक्त पाठांतर नाही तपासत. ते तुमची विचार करण्याची पद्धत तपासतात. एखादी परिस्थिती समोर आल्यावर तुम्ही काय विचार करता, कोणत्या गोष्टीला प्राधान्य देता, हे सगळं त्यातून जोखलं जातं. आज आपण फक्त उत्तरं नाही, तर त्या उत्तरांमागची विचार प्रक्रिया उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. उत्तम. चला, मग आपण फाउंडेशनल सेफ्टीपासूनच सुरुवात करूया. म्हणजे अगदी मूलभूत सुरक्षेचे मुद्दे. आपला पहिला प्रश्न आहे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबद्दल. प्रश्न असा आहे: रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमानुसार रक्ताने माखलेला कापूस आणि ड्रेसिंग मटेरियल कोणत्या रंगाच्या पिशवीत टाकले पाहिजे? आणि पर्याय आहेत: ए निळी पिशवी, बी लाल पिशवी, सी पिवळी पिशवी आणि डी काळी पिशवी. हं, याचं उत्तर आहे सी, पिवळी पिशवी. आता हे उत्तर कदाचित सोपं वाटेल, पण यामागे खूप मोठं तत्व आहे. ही पिशवी अत्यंत संसर्गजन्य कचऱ्यासाठी आहे. म्हणजे यात फक्त रक्ताने माखलेला कापूस नाही, तर मानवी अवयव, प्लास्टर कास्ट, शरीरातील द्रवांनी दूषित झालेल्या वस्तू, या सगळ्या गोष्टी येतात. या एका छोट्या नियमाचं पालन करणं म्हणजे संपूर्ण हॉस्पिटलला आणि समाजाला मोठ्या संसर्गाच्या धोक्यापासून वाचवणं आहे. एक चूक झाली आणि हॉस्पिटलमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका, म्हणजे नोझोकोमियल इन्फेक्शन, तो निर्माण होऊ शकतो. म्हणून हा प्रश्न फक्त रंगाबद्दल नाही, तर संसर्ग नियंत्रणाच्या पहिल्या पायरीबद्दल आहे. म्हणजे ही एक साधी शिस्त नाही, तर एक प्रकारचं संरक्षण कवच आहे. अगदी संरक्षण कवचच. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आता याच सुरक्षेच्या धाग्याला पुढे घेऊन जाऊया, पण एका वेगळ्या संदर्भात. प्रश्न आहे औषधशास्त्राबद्दल. प्रश्न असा आहे: डिगॉक्झिन हे औषध देण्यापूर्वी परिचारिकेने रुग्णाचा कोणता महत्वाचा घटक तपासला पाहिजे? पर्याय आहेत: ए रक्तदाब, बी रक्तातील साखरेचे प्रमाण, सी नाडीचा दर म्हणजे एपिकल पल्स आणि डी शरीराचे तापमान. इथे योग्य उत्तर आहे सी, नाडीचा दर आणि विशेषतः ॲपिकल पल्स. आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. डिगॉक्झिन हे हृदयाची गती कमी करतं. डॉक्टर औषध लिहून देतात, पण ते देण्यापूर्वी रुग्णाची सद्यस्थिती तपासण्याची अंतिम जबाबदारी नर्सची असते. यालाच आपण द नर्स ॲज द फायनल सेफ्टी चेक असं म्हणतो. जर रुग्णाचा नाडीचा दर आधीच 60 प्रति मिनिटापेक्षा कमी असेल आणि तरीही नर्सने डिगॉक्झिन दिलं, तर ते धोकादायक ठरू शकतं. हो, रुग्णाच्या हृदयाची गती धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते. इथे एक प्रश्न मनात तिरपो की ॲपिकल पल्सचं का, म्हणजे थेट हृदयावरून मोजलेला नाडीचा दर, मनगटावरचा का नाही? यात काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा. ॲपिकल पल्स हा हृदयाच्या ठोक्यांचा सर्वात अचूक आवाज देतो. कधीकधी काय होतं की हृदयाचे ठोके अनियमित असतील, म्हणजे अरिथमिया, तर मनगटावर जाणवणारे ठोके आणि हृदयाचे प्रत्यक्ष टोके यात फरक असू शकतो. आणि डिऑक्सिनसारखं संवेदनशील औषध देताना आपल्याला कोणतीही चूक परवडणारी नसते. त्यामुळे 1 मिनिट पूर्ण ॲपिकल पल्स मोजणं हे सर्वात सुरक्षित आणि अचूक मानलं जातं. ही छोटीशी गोष्ट रुग्णाच्या सुरक्षेची हमी देते. समजलं. म्हणजे हे फक्त एक प्रोटोकॉल नाही, तर त्यामागे अचूकतेचा आणि सुरक्षितेचा आग्रह आहे. याच प्रकारचा एक प्रश्न आहे जो नर्सच्या निरीक्षण शक्ती आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेची चाचणी घेतो. प्रश्न असा आहे: जर एखाद्या रुग्णाला इन्सुलिन दिल्यानंतर अचानक घाम येणे, थरथरणे आणि गोंधळल्यासारखे होत असेल, तर ही कशाची लक्षणे असू शकतात? आणि पर्याय आहेत: ए हायपरग्लायसेमिया, बी हायपोग्लायसेमिया, सी ॲलर्जिक रिॲक्शन, डी हृदयविकाराचा झटका. याचं उत्तर आहे बी, हायपोग्लायसेमिया, म्हणजे रक्तातील साखर कमी होणे. काय होतं की इन्सुलिन रक्तातील साखर कमी करतं, पण जर डोस थोडा जास्त झाला किंवा रुग्णाने वेळेवर खाल्लं नाही, तर साखर गरजेपेक्षा जास्त कमी होते. त्यालाच हायपोग्लायसेमिया म्हणतात. घाम येणं, थरथरणं, गोंधळल्यासारखं वाटणं, ही सगळी मेंदूला साखर कमी पडत असल्याची धोक्याची सूचना आहे. आणि इथे नर्सची भूमिका खूप महत्वाची ठरते. अगदी.
ही लक्षणं ओळखणं आणि रुग्णाला लगेच साखर किंवा ग्लुकोज देणं हे जीवनदायी ठरू शकतं. उशीर झाला तर रुग्ण कोमातही जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न नर्सच्या सतर्कतेवर आधारित आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे 3 प्रश्न पाहिले, कचऱ्याची पिशवी, औषध देण्यापूर्वीची तपासणी आणि औषधानंतरचं निरीक्षण, हे तिन्ही प्रश्न एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात. रुग्णाची सुरक्षा ही नर्सच्या प्रत्येक लहान-सहान कृतीवर अवलंबून असते. अगदी बरोबर. चला, आता आपण वैयक्तिक रुग्ण सुरक्षेवरून थोडं पुढे जाऊन सार्वजनिक आरोग्य आणि पोषण यासारख्या व्यापक विषयांकडे वळूया. हे प्रश्न थेट समाजाच्या आरोग्याशी संबंधित आहेत. ठीक आहे. तर या नव्या भागातला पहिला प्रश्न लसीकरणावर आहे. खालीलपैकी कोणती लस 0 डोस, 0 डोस म्हणून ओळखली जाते? पर्याय आहेत: ए. पेंटाव्हॅलंट, बी. बीसीजी, सी. गोवर आणि डी. डीपीटी. याचं उत्तर आहे बी, बीसीजी. याला 0 डोस म्हणण्यामागे एक खूप सुंदर संकल्पना आहे. बाळाचा जन्म होतो, त्याच्या आयुष्याची मोजणी दिवसामध्ये सुरू होते. पहिला दिवस, दुसरा दिवस. पण ही लस जन्मानंतर शक्य तितक्या लवकर, म्हणजे आयुष्य सुरू होण्याच्या 0 क्षणी दिली जाते. अच्छा. हो, क्षयरोगासारख्या गंभीर आजारापासून बाळाचं संरक्षण जन्मापासूनच सुरू व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. वा, 0 डोस या शब्दामागे एवढा खोल विचार आहे, हे खूपच रंजक आहे. आता याच पोषणाच्या विषयाला धरून पुढचा प्रश्न बघूया. हा थोडा MPSC पॅटर्नचा आहे, बहुपर्यायी विधानांवर आधारित. प्रश्न आहे: लहान मुलांमधील क्वाशियोर्कर आजाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे, हा आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. विधान ब आहे, यात मुलाच्या पोटाला सूज येते. आणि विधान क आहे, हा आजार फक्त व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. आणि पर्याय आहेत: 1. फक्त अ बरोबर, 2. अ आणि ब बरोबर, 3. अ आणि क बरोबर आणि 4. सर्व विधाने बरोबर आहेत. इथे योग्य पर्याय आहे 2, अ आणि ब. चला आपण प्रत्येक विधान फोडून बघूया. विधान अ हे क्वाशियोर्करचं मूळ कारण आहे. हा आजार मुख्यत्वे प्रथिनांच्या शिथिल कमतरतेमुळे होतो. विधान ब हे या आजाराचं एक ठळक लक्षण आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे रक्तातील अल्ब्युमिन कमी होतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधलं पाणी शरीराच्या इतर भागात, विशेषतः पोटात जमा होतं. ज्याला पॉट बेली म्हणतात. अगदी. त्यालाच पॉट बेली किंवा सूज येणं म्हणतात. पण विधान क जे आहे ते गोंधळात टाकण्यासाठी आहे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणासारखे आजार होतात, पण क्वाशियोर्करचा थेट संबंध प्रथिनांशी आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अशा प्रश्नांमधून उमेदवाराला 2 संकल्पनांमधला नेमका फरक माहीत आहे की नाही हे तपासलं जातं. मला वाटतं अनेक जण इथेच फसतील. कारण कुपोषण म्हटलं की लोकांना सरसट सगळ्या जीवनसत्वांची कमतरता आठवते. पण इथे स्पेसिफिकली प्रथिनांबद्दल विचारले आहे. आणि याच संदर्भात एक सरळ प्रश्न आहे: कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातंधळेपणा हा आजार होतो? पर्याय आहेत: ए. जीवनसत्व ब, बी. जीवनसत्व क, सी. जीवनसत्व ड आणि डी. जीवनसत्व अ. हो, आणि याचं उत्तर आहे डी, जीवनसत्व अ, व्हिटॅमिन ए. जीवनसत्व अ आपल्या डोळ्यांमधल्या रेटिनाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे कमी प्रकाशात दिसायला त्रास होतो. हा प्रश्न सोपा वाटत असला तरी भारताच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये जीवनसत्व अ च्या पूरक डोसला खूप महत्त्व दिलं जातं. अच्छा. हो, त्यामुळे हा प्रश्न फक्त पुस्तकी ज्ञानाचा नाही, तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांबद्दलच्या माहितीचा सुद्धा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण वैयक्तिक सुरक्षा पाहिली, मग सार्वजनिक आरोग्य पाहिलं. आता आपण अशा काही प्रश्नांकडे वळूया जिथे परिस्थिती गंभीर आहे आणि त्वरित निदान किंवा कृतीची गरज आहे. म्हणजे इमर्जन्सी आणि डायग्नोस्टिक्स. बरोबर. आणि अशा परिस्थितीत नर्सची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरते. तर याच संदर्भातला पहिला प्रश्न प्रसूतीशास्त्रावर आहे. गर्भवती महिलेमध्ये प्री एक्लॅम्सिया ओळखण्यासाठी कोणती 2 मुख्य लक्षणे महत्वाची आहेत? पर्याय आहेत: ए. ताप आणि खोकला, बी. उच्च रक्तदाब आणि लघवीतून प्रथिने जाणे प्रोटीन्युरिया, सी. कमी रक्तदाब आणि उलट्या, डी. रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण. याचं अचूक उत्तर आहे बी, उच्च रक्तदाब आणि लघवीतून प्रथिने जाणे. प्री एक्लॅम्सिया ही गर्भधारणेदरम्यानची एक अतिशय धोकादायक स्थिती आहे, जी आई आणि बाळ दोघांसाठी जीवघेणी ठरू शकते. यात रक्तदाब अचानक वाढतो आणि मूत्रपिंडांवर ताण आल्याने लघवीतून प्रथिने बाहेर पडायला लागतात.
या 2 लक्षणांचं मिश्रण दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते. आणि म्हणूनच नियमित तपासणी महत्वाची असते, बरोबर? अगदी. प्रत्येक गर्भवती महिलेच्या नियमित तपासणीत या 2 गोष्टी आवर्जून तपासल्या जातात. हा प्रश्न दाखवतो की नर्सला धोक्याची लक्षणं वेळीच ओळखता येणं किती महत्वाचं आहे. नक्कीच. आणि अशाच एका आपत्कालीन परिस्थितीबद्दल पुढचा प्रश्न आहे, जो मला वाटतं प्रत्येकाला माहीत असायला हवा. CPR. प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीला CPR देताना छाती दाबण्याचा, कॉम्प्रेशन आणि श्वास देण्याचा, व्हेंटिलेशनचा दर किती असावा? पर्याय आहेत A15-2, B30-1, C30-2 आणि D15-1. योग्य उत्तर आहे सी 30-2. म्हणजे 30 वेळा छाती दाबल्यानंतर 2 वेळा कृत्रिम श्वास. या आकड्यांमागे खूप मोठं विज्ञान आहे. पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये श्वास देण्यावर जास्त भर होता, पण नवीन संशोधनातून असं दिसून आलं की हृदय बंद पडल्यावर रक्ताभिसरण चालू ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण रक्तात आधीच ऑक्सिजन असतो. बरोबर. रक्तात आधीच काही प्रमाणात ऑक्सिजन असतो. तो मेंदूपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून छाती दाबण्याला अधिक प्राधान्य दिलं गेलंय. 30.2 हे प्रमाण रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन पुरवठा यात एक प्रभावी संतुलन साधतं. मग हे प्रमाण लहान मुलांसाठी किंवा बाळांसाठी बदलतं का? कारण त्यांची शरीरं वेगळी असतात. अगदी. लहान मुलांसाठी, विशेषतः जर 2 मदतनीस असतील, तर हे प्रमाण 15.2 असं वापरलं जातं. पण इथे प्रश्नात प्रौढ व्यक्ती असा स्पष्ट उल्लेख आहे, त्यामुळे 30.2 हेच उत्तर बरोबर आहे. म्हणजे प्रश्नातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. हो, तेच यातून दिसतं. बरोबर. आता आपण काही मूलभूत शरीरशास्त्र आणि रोगनिदान यावरचे प्रश्न बघूया. एक सरळ प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्त्रवी ग्रंथी कोणती आहे? पर्याय आहेत A. पीयूषिका ग्रंथी, B. स्वादुपिंड, C. थायरॉइड ग्रंथी, D. यकृत. याचं उत्तर आहे सी, थायरॉइड ग्रंथी. इथे अनेक जण यकृत म्हणजे लिव्हर या पर्यायामुळे गोंधळू शकतात. हो, कारण यकृत सर्वात मोठी ग्रंथी आहे. बरोबर. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, यात शंका नाही. पण ती अंतःस्त्रावी नाही, तर बहिःस्त्रावी आहे. अंतःस्त्रावी ग्रंथी आपले स्राव म्हणजे हार्मोन्स थेट रक्तात सोडतात. थायरॉइड ग्रंथी जी मानेत असते, ती चयापचय क्रिया नियंत्रित करणारे हार्मोन्स थेट रक्तात सोडते. आणि ती अंतःस्त्रावी ग्रंथींमध्ये सर्वात मोठी आहे. हा प्रश्न शब्दांच्या अचूक अर्थाबद्दलच्या तुमच्या समजुतीची चाचणी घेतो. छान. आणि आता शेवटच्या प्रश्नांकडे वळताना एक जोड्या लावा प्रकारचा प्रश्न आहे. हा उमेदवाराच्या स्मरणशक्तीची आणि माहितीचं वर्गीकरण करण्याच्या क्षमतेची चाचणी घेतो. एका बाजूला आजार आहेत: 1 कॉलरा, 2 क्षयरोग, 3 टायफॉइड, 4 कांजण्या. आणि दुसऱ्या बाजूला कारणीभूत सूक्ष्मजंतू आहेत: अ मायकोबॅक्टेरियम, ब विब्रिओ कॉलरी, क व्हेरिझोला झोस्टर आणि ड साल्मोनेला टायफी. हा एक जलद ज्ञानाचा खेळ आहे. चला जोड्या जुळूया. 1 कॉलेरा हा ब विब्रिओ कॉलेरी या जीवाणूमुळे होतो. 2 क्षयरोग म्हणजे टीबी हा अ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होतो. 3 टायफॉइड हा ड सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. आणि 4 कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स हा क वॅरिसोला झोस्टर या विषाणूमुळे होणारा आजार आहे. म्हणजे योग्य क्रम आहे 1 ब, 2 अ, 3 ड, 4 क. अगदी बरोबर. संसर्गजन्य रोगांबद्दलचं मूलभूत ज्ञान इथे तपासलं जातं. तर मग या सगळ्या प्रश्नांमधून आपण काय शिकलो? याचा एकूण अर्थ काय? आपण पाहिलं की हे प्रश्न फक्त माहिती विचारत नाहीत, तर ते नर्सच्या भूमिकेच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात. रुग्णाच्या बेडसाईडच्या सुरक्षेपासून ते सार्वजनिक आरोग्य धोरणांपर्यंत आणि आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्यापर्यंत. अगदी बरोबर. या प्रश्नामधून एक गोष्ट स्पष्ट होते की एक चांगली नर्स होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर सूक्ष्म निरीक्षण, गंभीर विचार करण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कृतीमागे का असा प्रश्न विचारण्याची सवय असणं गरजेचं आहे. डिऑक्सिन देण्यापूर्वी नाडी का तपासावी, कचरा पिवळ्या पिशवीतच का टाकावा, CPRचा दर 30.2 का असावा, या सगळ्या काची उत्तरं माहीत असणं म्हणजेच रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करणं. खरं आहे. या संपूर्ण चर्चेने मला एका वेगळ्याच विचारात पाडलं आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आपण पाहिलं की रुग्णालयातले नियम, मग तो पिशवीचा रंग असो किंवा औषध देण्यापूर्वीची एक तपासणी असो,
हे रुग्णाच्या जीवनमरणातला फरक ठरू शकतात. हो, नक्कीच. पण यावरून असा विचार येतो की ज्याप्रमाणे हे नियम रुग्णांना वाचवतात, त्याचप्रमाणे या नियमांच्या चौकटीत काम करताना कधीकधी आरोग्य कर्मचाऱ्यांची निर्णय घेण्याची नैसर्गिक क्षमता म्हणजे कॉमन सेन्स वापरण्याची वृत्ती कमी होत असेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नियम महत्वाचे आहेतच, पण नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची लवचिकता आणि रुग्णाची विशिष्ट परिस्थिती समजून घेणं यातलं संतुलन कसं साधायचं, हा आजच्या काळातला आरोग्य सेवेपुढचा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओज आणि डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल, तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता.